काही कार्यक्रम असो हवन असो तिला खूप हाऊस आहे. कुठे जायची आणि मला म्हणायची की तुम्ही चला. गावसूत होता ना, गावसूतला 9वे हवन होते. तर मला विनोद हजारे यांनी फोन केला, भाऊ म्हणे हवनाला चालते का. मी त्याला म्हटलं पाहू बा. त्याला शब्द दिला नाही, कारण की मला प्रोग्राम दुसरा करायचा होता. इतका दिवस आपल्याला खायची होती मटन चिकन. तर मी पत्नी दिवाणवर बघून तिने मला विचारलं की बा कोणाचा फोन आहे. म्हणलं विनोद हजारेचा. का म्हणे. मी तिला सांगितलं नाही का म्हणत आहे बाबू. काय नाही म्हणलं, असंच आहे. माझ्या सोयरा आहे मोरांडे, राजेशा मोरांडे. त्यांनी म्हटलं का सोयऱ्यावा आपल्याला आज कोंबडी कापायची आहे, पण पहिलं म्हणे आपण मच्छी पकडायला जाऊन म्हणे. मच्छी सापडली तर कोंबडी नाही कापून, आणि मच्छी नाही सापडली आपण कोंबडी कापू. म्हटलं ठीक आहे. गेलो 5 वाजतावारी 5:30 वाजता बसलो. मच्छी सापडली नाही. घरी आलो. घरी आल्यानंतर सोयऱ्याने कोंबडी कापली. 2.5-3 किलोची कोंबडी होती. तो म्हणे जटर आहे म्हणे, कुकरमध्ये शिजव द्या. म्हणलं ठीक आहे. कोंबडी कापली. अर्धी कोंबडी घेतली. घरी आलो. घरी आल्यानंतर कोंबडी कुकरमध्ये मांडली, मिलेच मांडली, आणि भाजी बीज बनवतो घरी. माझी पत्नी नाही बनवत. कमसे कम दिले मी मांडून दिल्याने मी अनिल हजाराच्या घरी गेलो. मला पैसे आणायचे होते. तिथून वापिस आलो. भाजी पाहतो कटाची जटर, शिजायचं नाव नाही. पुन्हा अर्धा तिने शिजवली, पुन्हा शिजली नाही. 10:30 वाजले. 10:30 वाजल्यानंतर हे सीजन केव्हा, भाजी मांडीन केव्हा, जेवीन केव्हा. आणि मला नागपूरला जायचा माल खरेदीला. 11:15 वाजले. म्हटलं भाजी शिजून का होणार राहिली. म्हणलं मांडणं अशी मांडली अशी तेलात तर शिजत. मसाल्यामध्ये शिजवली. शिजता शिजते 11:30 वाजले. म्हणलं 11:45 वाजून राहिले. शिजन केव्हा. बाईनं ठुसे काढले, डबल कुकर मध्ये मांडले. डबल कुकर मध्ये माणूस आहे पाहिजे 2 वेळा शिजवले तरी शिजली नाही. म्हणलं हे भाजी शिजत नाही, आपण रसा खाऊ आणि झोपू. माझ्या सोयऱ्याला फोन केलो. अरे म्हणलं भाजी शिजली का. शिजली बी झाली म्हणे, खाऊन बी झाली म्हणे. म्हटलं तुझ्या एकटी शिजली ना, माझी काऊन नाही शिजली. कोंबडी एकच, कोंबडी काही दुसरी नाही आणली, कोंबडी एकच. माझी शिजली बी म्हणे ना, खाऊन बी झाली म्हणे. म्हटलं हे कसं झालं. म्हटलं नसन शिजली. पण पहा, मी ना पत्नीला सांगत नाही, भगवंताची एक महान कृपा आहे. मला वाटलं का माझी पत्नी मला घेऊन जाईल, चला माझी कोंबडी राहील ना खायची. मी ना पत्नीला ना सांगितलं की असंच आहे फोन. पण एक भगवंताची महान कृपा आहे. पहा, आपण भगवंताला आपण आड केलं तर भगवंताला ते मला एक बी ठुसा नाही खाऊ दिला. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी फ्रीज मध्ये ठुसे राखून ठेवले होते. पोरासाठी तिनं मारून दिले तर 5 मिनिटांमध्ये ठुसे शिजलेलं पोरांना खाऊन बी लागले. माझ्या म्हणण्याच्या तात्पर्य एकच आहे की मी आपण काहीतरी घरच्या बाईशी म्हणा कोणत्या सेवकाशी खोटं नाही बोललं पाहिजे. माझ्या हाताने चूक झाली, मी भगवंताला माफी मागितलं, चुकीची माफी मागितली. पण 14 वर्षानंतर माझी मुर्यात त्या दिवशी माझी मुर्यात उमरली. ते मटण खाली. दुसऱ्या दिवशी माझ्या ब्लड चालू झाला. म्हणजे 2-3 दिवस खूप त्रास झाला. पण भगवंताला मी माफी मागितली, क्षमा मागितली, आणि भगवंताला मला माफ बी केलं. भगवंता दयाळू आहे, माफ बी करते. म्हणून सेवकांना माझी विनंती एकच आहे की बा आपल्या परिवारामध्ये आणि कोणत्या सेवकाशी खोटं नाही बोललं पाहिजे. बाकी व्यवहारामध्ये चालते काय, कारण बिना खोट्याचे व्यवहार आहे नाही, व्यवहारामध्ये चालते, धंद्या पाण्यात चालते, पण परिवारामध्ये आणि सेवकामध्ये तरी नाही खोटं बोलायला पाहिजे. माझ्या बोलण्यात चालण्यात काही चुका झाल्या ते भगवान बाबा आंबेला माफी मागतो, मान त्यागी बाबा जुंजीला माफी मागतो, वाराणसी याला माफी मागतो, आणि बसलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माफी मागतो आणि आपली रजा घेतो. सर्वांना माझ्या नमस्कार.